prank call. So I don't know how she is going to react, but let's see. और मैं उसे बोलने वाली हूँ कि मेरी शादी फिक्स हो गई है. So let's dial my friend's number. She is busy. Let's wait. 5 minutes later. Hello. Hello. हाँ बोला. कृतिका. हाँ बोल ना मला बोल. ओळखलं तुला. यार काहीतरी सांगायचं आहे. सांग पण माझा एप्रिल फुल जर बनवलास तर मी एवढं मारेन ना तुला बघ. एप्रिल फुल का बनवेल यार मी खूप सिरियस. बहुत बार काटा है भाई तूने मेरा. बोल अभी चल. एप्रिल फुल नहीं बना रही है ना. अरे नाही खरंच नाही. अरे नाही खरं ऍक्च्युली काय मी तुला पाठवते पण वाटलं तर प्रूफ पाठवेन तुला. प्रूफ पाठवेन. शादी ते हो गई क्या. ब्रो हाउ गॉट यू नो अबाउट इट. ब्रो आई नो एवरीथिंग. आई एम देव डूड. कमायला तू हसतीयस. नहीं सच में खरं बोलतीये मी. फिक्स वाला एकदम. हाँ ओ चूना लगा दिया. वाय. अरे आता मी गावी गेले होते ना मध्ये. तर काय झालं माहितीये का सगळे बोलायला. आता मी घरी आली ना मम्मी पप्पा बाहेर गेलेत म्हणून तिला कॉल केलाय कळलं का. आणि माझा मोबाईलमध्ये कमी चार्जिंग होती सो मी कट केला. ॲक्च्युली ना मी गावी गेले होते ना यार तर सगळे लोक बसले होते मीटिंग टाकून. माझी आत्या वगैरे तो बोलायला लागले आता 19 वर्षाची झाली आहे लग्न काय करायचं का नाही. मग मी तेव्हा सगळ्यांना नाही बोलले. तर माझी आत्या बोलली की मला काय माहित नाही मी पोराला बोलवते तू फक्त बघ तरी तुला काय लगेच हो बोलायचंय का. मस्त प्लॅन आहे. बोलवलं त्या लोकांनी ओके. आणि तू घरी आला पोरगा बघितलं त्यांना पसंत पडलं माझ्या घरच्यांना पसंत पडलं सगळं संपला विषय. मला भाई कोणी घेतलं पण नाही मध्यस्थी की मी काय बोलू काय करू. मस्त जोक मारा. मी काय करू. मम्मी पप्पा सगळे हो बोलतायत. सगळे बोलतात की चांगला पोरगा आहे चांगलं कमवतो. अरे बट माझ्या करिअरचं काय बोललीस तर तू मला अजून शिकायचं आहे ना पुढे अजून हे तर बोललीस का. अरे मी बोलते मला शिकायचं तर मला बोलतायत की तो पोरगा शिकवेन तो बोलतोय शिकवणार म्हणून. रुको जरा सबर करो. काय करू. तुझ्या साईडने कोणच बोलत आहे मम्मी पप्पा. नाही तू अशा टाक ना भाषी मला नाहीच करायचंय लग्न. मी बोलले नाहीच लग्न. अरे मी कसं म्हणजे तुला माझी फॅमिली माहिती ना किती ऑर्थोडॉक्स आहे. हा ना यार फालतूगिरी आहे. आणि ना हे सगळं म्हणजे खूप आधीपासून चाललं होतं माहितीये. मी किती दिवसापासून म्हणजे वर्ष झालं पूर्ण. हा मी गावी पण जात नव्हते माहितीये. बट काय झालं की मोठे पप्पांचं माझं नाही का ग पाय काढलाय तर ते मग मला असं बोलले की पप्पांना बघून येऊया असं. तर म्हणून मी गावी गेले माहिती. मला माहित होतं काहीतरी होणार गावी गेलं का. तो पोरगा राहायला कुठे गावीच आहे का. तो पोरगा राहायला गावीच आहे. एकटा शिकवणार आहे तुला पुढं बोलतात शिकवणार म्हणून. आणि तो काय अरे म्हणजे तो आता गावी राहतो त्याची फॅमिली गावी आहे पण तो राहणार गावी नाही. त्याचं काम वगैरे ते लागणार आहे पुण्याला. मम्मी पप्पांना बोललीस कसं रडून की नाही करायचं मला. थोडं इमोशनल ब्लॅकमेल केलं का त्यांना की जड झाले का मी तुम्हाला असं सगळं बोललीस का. मी लिटरली 2 दिवस जेवले नाही माहितीये. पण नंतर असं झालं की मला भूक लागली मी जेवले. क्या बोला तूने. पण कोणाला काही फरकच नाही पडला यार की मी जेवले नाही तर मला काय खरंच तू जड झाली आहेस का काय माहिती. मी म्हणजे असं झालं ना मला की मी कुठे पळून जाऊ पण मी कुठे पळून पण नाही जाऊ शकत आहे. नको असं बघ आता आपण असं करू नाही शकत.
कारण हे सगळं तुझ्या फॅमिलीला टेन्शन मध्ये टाकणं होईल आणि उगाच पोलिसांमध्ये गेले तर. अरे पण तेच ना, त्या लोकांचे टेन्शनचा मी इतका विचार करायचा, पण मला काय वाटतं याचा कोणच विचार करत नाहीये. हा तेच ना, यही तो गलत हो रहा है ना भाई. पोलिसांकडे जाईल, पोलिसांकडे जाऊन धमकी दिल्यावरती मग मोबाईल पण हातातनं काढून घेतील आणि मग मला दामून ठेवतील, घरामध्ये बांधून ठेवतील, बोलतील फक्त तुला 2 टायमाचं जेवण देतोय अरे बट हे किती चुकीचं आहे की पोरीच्या विरोधात लग्न लावून देत आहेत. आणि काय म्हणे तर अरे पोरगा सुंदर पण दिसतोय, चांगलं कमवतोय पण मी काय करू, तो कसा दिसतोय त्याचं. आणि पण करायचंच काय तर. एक्झॅक्टली. समज ही इंडिया नसती ना, ही इंडिया तर मी तुला बोलले असेल कम ते माझ्या घरी येऊन राहा तू, असं बोलले असते. तू आता पण समज तुला ऐक, तुला मी सांगते काय फालतूगिरी कोणतीही दुसरी स्टेप उचलायची नाहीये. जर तुला असं वाटलं की तुला तिथं राहणं आता शक्य होत नाहीये तुझ्या घरी आणि तुला तिकडून निघून जावं असं वाटतंय ना, तर तू माझ्या घरी ये बिंदास. पण तुझ्या कोण काय बोलणार नाही इकडे. पण मी तुझ्या घरी येऊन कशी राहू शकते यार. अरे बट त्या मोमेंटची ती स्टेप आहे ती, तो तेव्हाचा डिसिजन असेल, त्याच्या पुढचं बघू ना आपण, थोडी ना फ्युचर सोबत काढायचे आपल्याला. हो आयुष्यभर थोडी सोबत राहायचंय. पण नंतर मग काय करणार. डोक्यात असा विचार आला निघून जावं तिकडून तर. आता मला ना म्हणजे तुला कळतं ह्या वर्षभरात माझं लग्न लावून देणार आहे यार. म्हणजे आता मी कॉलेजला ऍडमिशन पण नाही घेऊ शकत. बोललीस का मी का बोलू यार त्या पोराशी. शी. लग्न नाही करायचंय ते. अरे मी ना तसंच विचार केला की मला लग्न नाही करायचं असं बोलणार तर आपण ते नंबर मागतात बघ, बघायला येतात तेव्हा. तर मग मी तेच नंबर मागत होते. तर मग माझे मोठे पप्पा सगळ्यांनी मला खूप ओरडले, बोलले की नंबर वगैरे नसतं मागायचं, तू कशाला बोलणार त्यांच्याशी, ते असं तसं. आणि कोणत्या दुनियेत राहताय की तुझी मम्मी पण लिटरली काय नाही बोलली सर. आता मी तुला माझ्या मम्मीशी पण कॉल लावून दिले, एक वेळा बोलशील का तू मम्मीशी. ती पण ऍग्री आहे, तुझी मम्मी ऍग्री आहे. ऍग्री आहे, सगळे ऍग्री आहेत, त्याच्यामुळेच तर लग्न होतंय ना, नाही तर कसं काय झालं असतं एकतरी अडलं असतं. मला बिलीव्हच नव्हतात तुझे पप्पा. तुझे पप्पा पण काय नाही बोलले. कोण काहीच नाही बोलत आहे. लग्न करच मागे लागले. मी काय करू लग्न करू. मी बोललं ना साक्षी तर असं होईल तू कोण आमच्यात बोलणारी. हे सगळे शब्द मला बोलतील हे लोक माहिती. लिटरली कृतिका तू तुझ्याबद्दल विचार करते आता. नाही अरे पागल आहे का, मी तिकडे तुझ्या घरी यायला पण तयार आहे आता. नको मी माझा का विचार करेन, त्यांनी मला शिव्या घातल्या तरी सांगतील, पण माझ्या घरी राहायला पाहिजे तर 2 दिवस. येतेस का बोल, येऊ घ्यायला तुला. ऐक एक काम कर, 2 दिवस माझ्या घरी येऊ का, बघूया काय सोल्युशन निघतंय का. तुझ्या घरी येऊन राहू 2 दिवस. हा तुला थोडंसं पीस ऑफ माइंड भेटलं तर. मी तुझ्या घरी राहिल्यावरती मग हे लोक परत मला इकडे एक्सेप्ट करतील का. नाही माझ्या घरी आता तुझ्या घरी येऊन राहिले 2 दिवस तर मग मला परत माझ्या घरी घेतील का. हा ते यार तू बोल ना, तो 2 दिवस तुझी राहायला जाते असं. अरे इकडे तू मला कधी बोलते की फिरायला यायचा इकडे, तर त्याच्यामध्ये किती इश्यू होतो की नाही आता नाही, त्याच्यामुळे एकच वेळा आले होते. तुम्ही काय तू ना मी काय करू सांग, मी ते कर. तू ना मी काय करू. मी ना तुला माझ्या मम्मीशी कॉल लावून देईन, तू माझ्या मम्मीशी बोलशील काय बोल काय की मला लग्न नाही करायचंय, मला लव्ह मॅरेज करायची. तुला लव्ह मॅरेज करायचंय खरंच.
हा तुला आता आता प्रेझेंट मध्ये तुझ्या आयुष्यात कोण आहे? नाही माझ्याशी आता काय लपवू नको. नाही, मी लपवते काय पण. आता तुझ्या आयुष्यात म्हणजे कोण नाही दुसरं, बरोबर? नाही. माझी शपथ. ए यार कृतिका, व्हॉट इज दिस शपथ आणि मी खरंच बोलतीये. समज मी तुझा वकील आहे आणि तुझी बाजू नाही. मांडायला मला तुझं सगळं माहित पाहिजे ना. हा बघ, तू माझी बाजू मला, मी खरं बोलते की माझ्या लाईफ मध्ये आता सध्या कोणी, मला कोणाशी लग्न नाही करायचंय. मला फक्त ना शिकायचंय आणि त्याच्यानंतर ना जितके वर्ष पण मला लग्न नाही करायचं. 5-6 वर्ष मला फक्त माझी लाईफ एन्जॉय करायची आहे. समजते तुला? मला नाही लग्न करून त्याच्यामध्ये ते लग्न करा, मग सासू सासऱ्यांचं बघा, नवरा मुलं, तीच लाईफ आहे. तेच होणार आहे. सो व्हॉट शुड आय डू? तू एकदा मम्मी पप्पांना फक्त दोघांनाच बसून बोलतीस का की नाही करायचंय मला हे लग्न? तू माझ्याशी बोलतच नाहीये. आणि एवढं काय आहे ना, तू एवढी जण झाली आहेस का? मग पहिल्याच कशाला केलं वे? त्यांना बोल मी निघून जाऊ का इकडून? असं बोललीस तू? आता मला असंच बोलावं लागेल आणि मी ना त्यांना धमकी देते की मी निघून जाते आणि तुझ्याकडे येते 1 दिवसासाठी तरी. हा. पण तुझे घरचे काही बोलणार नाही तुझ्याकडे. अरे मी बोलते ना माझ्या घरच्यांशी आता, तू कशाला टेन्शन घेते? एक तर बरकी मी एकटीच झोपते, आमच्या घरी कोणच नाहीये. ओके, आणि तुझा भाऊ वगैरे असेल ना यार. फक्त सार्थकच आहे, बाकी कोण नाही. ओके, बट कृतिका, अच्छा तू मला बोलतेस, तू माझी वकील म्हणून सगळं माझ्या साईडून बोलणार, तुला माझ्याबद्दल सगळं माहीत असायला हवं आहे ना. सो मी तुला एक गोष्ट अजून एक सांगते, ओके? पण तू माझी ती चिडणार नाहीयेस, प्रॉमिस कर. मला माहिती आहे तू माझी काहीतरी लपवते जवळवरच्या, तुझ्या लाईफ मध्ये एक पोरगा आहे, मला हे माहितीये. ए ऐक तरी आता, आहे ना? पण ते सगळं सांगते मी, पण तुला प्रॉमिस करते तुला ओरडणार नाहीये. आता ओढू नये, मी करू काय भेंडी? मला नाही तर वे ऑफ सोल्युशन दिसतच झालंय कुठं. आणि मग तू बोलतेस की तू तुझा विचार करतेयस आता. ओके, सांगू? प्रॉमिस करा तिला ओरडणार. हा सांग बाबा, लवकर सांग. आहे ना, इतक्या वेळापासून मी तुला जे बोलत होते ना ते प्रँक होता. अरे नालायक. आई ग, तुला एक दिवस वाटका आला, बोलला आला होणार आहे, मग मला बोलू नकोस. यार असं नको. आई असं नको करू माझ्यासोबत प्लीज. ए न कृतिका, म्हणजे मी फक्त काय ना, मग तुला आता एक रियालिटी सांगते मी हा का केलंय. सो ऍक्च्युली आय एम शूटिंग व्हिडिओ आणि मी माझा यूट्यूब चॅनल चालू केलाय. इट्स नॉट लाईव्ह, इट्स जस्ट आता जाणार आहे अपलोड. येस, इट्स नॉट इमोशन वापरलं गेलं. ओके, आय एम जस्ट सीइंग की तू माझी किती साथ देशील जेव्हा अशी सिच्युएशन खरं येईल. अच्छा, म्हणजे मी तुझी दुश्मन आहे आता. व्हॉट इज दिस? मी बोलते मी बोलते भाई साहब, मी जो प्रँक करणार आहे तो हिला कळला कसा? म्हणजे मी काही सांगितलं नाही तुला, काय नाही, इतक्या दिवसातून अचानक कॉल करते तर मला वाटलं तुला वाटेन खरं आहे म्हणून. ही तूच मला सांगते की अरे तुझं लग्न ठरलंय का? म्हणजे पण छान वाटलं ना प्रँक?
खरंच कृतिका थँक्यू सो मच. मला वाटलं नव्हतं तुम्हाला इथपर्यंत साथ देऊ शकतेस. म्हणजे तुम्हाला वाटलं तू वर्षी की घरात काहीतरी कर, पण तू लिटरली बोलते की माझ्या घरी येऊन राहा, आपण काहीतरी बघू, तुझ्या घरी येते, वकील बनते अँड ऑल. सो आय एम ब्लेस्ड टू हॅव फ्रेंड्स लाईक यू. हा का? Oh yes, that's true, that's true. तू कशी आहेस ते सांग आता. much गाइस आपने देखा ही होगा कि मेरे फ्रेंड के रिएक्शन कैसे थे एंड आई एम जस्ट सो ग्लैड कि वो मुझे इतना सपोर्ट कर रही है. बट ऑलराइट, इट वाज टू मच फन स्पाइस. तो आप मुझे कमेंट कर सकते हो कि मैं और कौन से प्रैंक करूँ. सो आई विल डू दैट श्योर. और आगे की वीडियोस के लिए सब्सक्राइब करो, लाइक करो और शेयर करो. बाय.